नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्याख्यानामध्ये आपण पुढील पाठाला सुरुवात करण्यापूर्वी सराव घटक चाचणी परीक्षेविषयी चर्चा करणार आहोत. तुमच्या स्क्रीनवरती आता तुम्हाला प्रथम घटक चाचणी परीक्षा दिसते आहे. एकूण 30 गुणाची ही प्रश्नपत्रिका असणार आहे आणि ही प्रश्नपत्रिका तुम्हाला आज मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा पाठवणार आहोत. तर ती प्रश्नपत्रिका आपण घरी फुलस्केपचे कागद घेऊन त्यावरती तुमचा रोल नंबर आणि नाव टाकून सोडवायची आहे आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही वर्गात याल त्यावेळी वर्गात येताना ती उत्तरपत्रिका माझ्याकडे तपासून घ्यायची आहे. आपलं परीक्षेचं स्वरूप यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे. इयत्ता 11वीमध्ये प्रथम घटक चाचणी 30 गुणाची असते आणि गृहपाठाचे 20 मार्क अशा पद्धतीने 50 गुणाचे प्रथम सत्र. त्यानंतर प्रथम सत्र परीक्षा फक्त सैद्धांतिक विषयाची 50 गुणाची. त्यानंतर द्वितीय सत्रामध्ये दुसरी घटक चाचणी 30 गुणाची आणि 20 मार्क गृहपाठासाठी अशा पद्धतीने 50 गुण. आणि द्वितीय सत्र परीक्षा 100 गुणाची, त्यामध्ये 60 गुण हे प्रात्यक्षिकासाठी आणि 40 गुण हे सैद्धांतिकासाठी. या पद्धतीने एकूण 200 गुणाचे तुमचे जे वर्षभराचं कामकाज होणार आहे त्याला भागिले 2 करून तुम्हाला 100 गुणाचं जे वार्षिक रिझल्ट आहे तुम्हाला त्यामध्ये ह्या विषयाचं पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3चं असणार आहे. हे यापूर्वीच तुम्हाला सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात अंतिम सत्र परीक्षा आपली 200 गुणाची होते, परंतु त्यांचे जे गुण मिळालेले आहेत ते 100 गुणामध्ये रूपांतरित करून तुम्हाला ते दिले जातात. त्यामुळे वर्षभराचं एकूण कामकाज हे जरी 400 गुणाचं झालं तरी ते अंतिम परीक्षा ही 100 गुणामध्ये रूपांतरित केल्यामुळे ते 200 गुण होतात आणि त्याला भागिले 2 करून तुम्हाला वर्षभराचं कामकाज काढले जाते. ही आपली नेहमीची पद्धत आहे. तर यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजून प्रत्यक्ष परीक्षा आपली या ठिकाणी झालेली नाही. मात्र सरावासाठी आपण ही परीक्षा तुम्हाला या ठिकाणी देतो आहोत. प्रत्यक्षात शासनाच्या सूचनेनुसार परीक्षेचं धोरण या वर्षापुरतं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला थोडंसं बदलावं लागेल. ते त्यावेळी तुम्हाला सांगितलं जाईलच. आता बहुतांशी विद्यार्थी आपल्या नियमित तासालाही हजर राहत आहेत, त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी सूचना देणं सोपं जात आहे. प्रात्यक्षिक क्षेत्रावरही तुम्ही पिकाची पेरणी केलेली आहे आणि आजपर्यंत आपण एकूण तृणधान्याचे सर्व जे पिकं होती ती संपवलेली आहेत. त्यानंतर आपण कडधान्याची पिकं शिकायला सुरुवात केली होती. त्यापैकी एक पीक आपण तूर हे यापूर्वीच पूर्ण केलेलं आहे आणि आज आपण मूग या पिकाला सुरुवात करणार आहे. तत्पूर्वी परीक्षा जी तुम्हाला उद्या व्हॉट्सअप ग्रुपवर आज देणार आहे ती परीक्षा तुम्ही त्याविषयीची चर्चा जी आहे ती चर्चा या ठिकाणी थोडी करूया आपण आणि त्यानंतर त्या पिकाला सुरुवात करूया. प्रश्नपत्रिकेच्या जर विचार केला स्वरूपाचा इयत्ता 12वीच्या, तर प्रथम जो प्रश्न असतो तुमच्या वार्षिक प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या, तो साधारणतः 16 गुणांचा हा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा किंवा बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांचा असतो आणि असे 16 मार्काचे एकूण 5 प्रश्न तुम्हाला वार्षिक परीक्षेसाठी बोर्डासाठी असतात. त्याच धर्तीवर ही सराव परीक्षा तुम्हाला या ठिकाणी मी देतो आहे, जी घरी तुम्ही पूर्ण करून माझ्याकडून तपासायची आहे. यापूर्वी ऑनलाईन परीक्षा आपण प्रत्येक व्याख्यानाला घेत आहोत आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवत आहात. दर व्याख्यानानंतर आपण 5 गुणाची परीक्षा यापूर्वी तुम्हाला दिलेली आहे आणि तुमच्यापैकी ज्यांनी ती व्याख्यानं पाहिली त्यांनी ती सोडवलेली आहे.
परंतु ती फक्त वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न त्या ठिकाणी आपण देत होतो. आता आज जी प्रश्नपत्रिका तुम्हाला घरी सरावासाठी देणार आहे, जी घरी तुम्ही लिहून काढायची आहे, त्याविषयी आपण आज चर्चा करूयात. तर नेहमीच्या पद्धतीने पहिला प्रश्न जो योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा असा असतो आणि प्रत्येक वाक्याला किंवा प्रत्येक विधानाला त्या ठिकाणी 4 पर्याय असतात. या ठिकाणी मी 2 पर्याय तुम्हाला दिलेले आहेत, आणि ब तसे ब क ड असे 4 पर्याय असतात. त्यापैकी योग्य पर्याय निवडून तुम्ही हे वाक्य लिहायचं असतं. हे वाक्य मात्र पूर्ण लिहायचं असतं आणि जी गाळेल जागा तुम्ही भरली ती अंडरलाईन करावी, अधोरेखित करावी असं असतं. तर इथे दिलेलं पहिलं की ओरायजा सटावा हे भाताचे टिंबटिंब आहे. काय आहे? त्याला 2 पर्याय आहेत, वनस्पतीशास्त्रीय नाव आहे आणि वाण आहे. त्यापैकी एक मुद्दा तुम्ही त्या ठिकाणी लिहायचा आहे, गळ्याल जागा ठिकाणी ते अधोरेखित करून पूर्ण वाक्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. दुसरं वाक्य तुम्हाला दिले, भाताचे कुटुंब टिंबटिंब आहे, ग्रॅमिनी किंवा लिली. यापैकी योग्य उत्तर लिहून ते वाक्य पुन्हा लिहायचं आहे. मका पिकाचे जे उगमस्थान आहे ते दोन्हीपैकी कोणतं आहे ते लिहून वाक्य पूर्ण लिहावं, अमेरिका किंवा भारत. मका पिकासाठी सरासरी तापमान किती असावं, 21 ते 22 का 21 ते 30. यापैकी योग्य पर्याय त्या ठिकाणी लिहायचं आहे तुम्ही. तेलाचं प्रमाण मका पिकामध्ये किती असतं याचे उत्तर त्या ठिकाणी देऊन तुम्ही वाक्य पूर्ण करायचं आहे. आणि 6वा आकडा असेल तो खालीलपैकी टिंबटिंब ही भाताची जात आहे. 2 नावं दिलेली आहेत, त्यापैकी योग्य नाव निवडून तुम्ही ती गाळेल जागा पुन्हा लिहून काढायची. अशा पद्धतीनं 6 वस्तुनिष्ठ स्वरूपाचे किंवा बहुपर्यायी प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला असतात. हे वार्षिक परीक्षेसाठी बोर्डाच्या, त्यानुसार इथेही 6 दिलेले आहेत. मी प्रश्न पहिला जोड्या जुळवा असतो तो या ठिकाणी मी तुम्हाला देतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर अ गट आणि ब गट असे 2 गट आहेत. 5 गुणाला 5 आकडे असतात आणि ब गटामध्ये अ ब क ड याप्रमाणे संयुक्त अशा पद्धतीने 2 प्रकारचे गट या ठिकाणी दिलेले असतात. डाव्या बाजूला पहिला पर्याय आहे जया. अर्थात या ठिकाणी तुम्ही एक आकडा टाकून जया हे नाव लिहावं आणि डॅश मारून पुढं ब गटामध्ये त्याला जुळणारी जी जोडी आहे त्या जोडीचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहायचं आहे. अशा पद्धतीने 1 ते 5 आकडे टाकायचे, त्यांचे अ गटातील शब्द लिहायचे आणि डॅश मारून ब गटातील शब्द त्याच्यासमोर लिहायचे. मग ब गटाचे शब्द लिहित असताना तुम्ही पर्याय अ ब क ड असं न लिहिता डायरेक्ट ती जोडी जुळवूनच त्या ठिकाणी लिहायची आहे. फक्त 1 ते 5 आकडे टाकावेत आणि अ गटातले सगळे शब्द लिहून घ्यावेत आणि त्याच्यासमोर डॅश मारून ब गटातील जुळणारा शब्द फक्त तिथं लिहावा. तिथं परत उपप्रश्न अ ब क ड इ असं लिहू नये. त्यानंतर प्रश्न पहिला तुम्हाला असतो 5 गुणाला वार्षिक बोर्ड परीक्षेला, तो चुकी बरोबर लिहायचा असतो. तर या ठिकाणी मी 5 गुण लिहिलेले 5 उपप्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे. पहिला, केवढा हा मक्याचा रोग आहे. या ठिकाणी तुम्हाला पूर्ण वाक्य लिहिण्याची आवश्यकता नसते, तर तुम्ही फक्त चूक किंवा बरोबर असं त्या ठिकाणी लिहिलं तरी बस होते. प्रश्न पहिला क म्हणा, चुकी बरोबर ते लिहा असं हेडिंग द्या. खाली 1 आकडा टाकून त्यापुढं चूक आहे की बरोबर ते लिहावं. दुसरा आकडा टाकून ते चूक आहे की बरोबर लिहावं. इथं वाक्य लिहिण्याची आवश्यकता नाही. अशा पद्धतीनं पहिले जो प्रश्न आहे तुम्हाला ते 16 मार्काचा वार्षिक परीक्षेला ज्या पद्धती असतो त्या पद्धतीने सरावासाठी दिलेला आहे. इथं प्रश्न दुसरा जो आहे तो थोडक्यात उत्तरे द्या असा आहे आणि यामध्ये मी तुम्हाला 3 पर्याय दिलेले आहेत. वार्षिक परीक्षेमध्ये या ठिकाणी तुम्हाला 2 गुणाला 1 प्रश्न असतो आणि त्यानंतर तिसरा आणि चौथा प्रश्न हा 4 गुणाला असतो आणि त्या अनुषंगाने त्या उत्तराचं जी व्याप्ती आहे ती व्याप्ती पाहून त्यानुसार ते तिथं त्या ठिकाणी प्रश्न टाकले जातात. इथं मी साधारणतः 3 गुणाचे 2 प्रश्न तुम्हाला दिलेत, कारण 30 गुणाची परीक्षा आहे. 100 गुणाची परीक्षा नसल्यामुळं पूर्ण मोठ्या स्वरूपात तुम्हाला हा प्रश्न देता येत नाही, परंतु नंतर आपण ती 100 गुणाची परीक्षा घेणार आहोत. तर या ठिकाणी 3 गुणाला जर इथं पहिला भाताचे आर्थिक महत्त्व असा असेल तर किमान 3 मुद्दे इथं अपेक्षित आहेत. भाताचे आर्थिक महत्त्व स्पष्ट करणारे किंवा आर्थिक उपयोग स्पष्ट करणारे. मका पिकास हवामान कोणत्या प्रकारचं असतं, तर त्यामध्ये प्रामुख्याने प्रथमतः आपण ते पीक कोणत्या कटिबंधातलं आहे, त्याला तापमानाची कक्षा किती लागते, त्याला पर्जन्यमान किती असलं पाहिजे, या पद्धतीनं त्याची माहिती द्यायची आहे आणि कोणत्या तापमानाला ते हानिकारक असू शकतं किंवा धोकादायक असू शकतं याची माहिती या ठिकाणी तुम्ही द्यावी.
यामध्ये तिसरा जो आकडा आहे तो भारतात पूर्व मशागत कशी करतात. आता तुम्हाला माहिती पूर्व मशागत म्हणजे काय. मशागतीचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत. यापैकी पहिला प्रकार हा पूर्व मशागत असतो, ज्याच्यामध्ये जमीन तयार करणे लागवडीपूर्वी हा भाग येतो. तर यामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे इथं तुम्ही स्पष्ट करावेत आणि किमान 3 मुद्दे या ठिकाणी तुम्ही लिहावेत अशी अपेक्षा आहे आणि त्यासाठी 3 गुण आहेत. आपल्या परीक्षेमध्ये अर्ध्यापेक्षा कमी मार्काला कोणताच प्रश्न असत नाही, त्यामुळं 3 मार्काला फार फार तर 6 मुद्दे अपेक्षित ठेवू शकतो आपण, त्यापेक्षा जास्त मुद्दे अपेक्षित ठेवू शकत नाही. अर्ध्या मार्कापेक्षा कमी मार्काला तुम्हाला कोणताही मुद्दा असत नाही. तर अशा पद्धतीने प्रश्न दुसरा तुम्हाला दिलेला आहे, हा तुम्ही परीक्षेत त्या उत्तरपत्रिका घरीच तयार करायची, त्याच्यामध्ये सोडवायचं आहे. प्रत्येक उपप्रश्न झाला तर एक ओळ सोडावी किंवा पेन्सिल अथवा दुसऱ्या पेनच्या सहाय्यानं एक रेष मारावी, नंतर पुढचा लिहावा आकडा. उत्तरपत्रिका लिहित असताना सुस्पष्टपणा, नेमकेपणा आणि योग्य ठिकाणी ठळक बाबी अधोरेखित करणे या गोष्टी आपण अवश्य कराव्यात. प्रश्न तिसरा जो आहे तो दीर्घोत्तरी प्रश्न असतो, 8 गुणाचा तो दिलेला आहे. हा प्रश्न तुमच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये 5वा प्रश्न असतो, 8 गुणाचा असतो. आता या ठिकाणी पिकं आहेत. तुम्ही जर 12वीमध्ये पेपर 1 पाहिला तर त्याच्यात पिकं येतील. 2 आणि 3मध्ये सर्वसाधारण टॉपिक असतात, त्या ठिकाणी पिकाची माहिती येत नसते, परंतु पेपर 1मध्ये मात्र माहिती येते. तशी 11वीमध्ये पेपर 3मध्ये माहिती, त्या सर्वासाठी तुम्हाला मी दिलेले आहे. कोणत्याही एका पिकाच्या लागवडीविषयी त्या ठिकाणी माहिती विचारलेली आहे तुम्हाला. व्यापारी उत्पादनासाठी असेल तर आता मी दिलेला असा प्रश्न असतो. बीज उत्पादनासाठी असेल तर बीज उत्पादनासाठी प्रश्न विचारला जातो. भाताच्या लागवडीविषयी खालील मुद्दे स्पष्ट करा म्हटले. जे तुमच्या अभ्यासक्रमात मुद्दे त्यापैकी कोणतेही 4 मुद्दे, प्रत्येक मुद्दा हा 2 मार्काला या पद्धतीने इथं विचारले गेलेले आहेत. पहिल्यांदा जमिनीचा प्रकार. भाताच्या लागवडीला जमीन कोणत्या प्रकारची लागते ते लिहायचे आहेत. जर तुमच्याकडे 3 मुद्दे असतील तर त्यातल्या 2 मुद्द्याला मार्क दिले जातात. जर तुमच्याकडं 4 मुद्दे लिहिणे इतपत असतील तर प्रत्येकी अर्धा गुण याला दिला जातो. अशा पद्धतीने ही प्रश्नाची रचना असते. यानंतर कोरडवाहू लागवड. लागवड पद्धती जी आहेत विविध प्रकारच्या, त्यापैकी एक लागवड पद्धत मी सरळ या ठिकाणी विचारली आहे, किंवा काही वेळा फक्त लागवड पद्धतीची नावं देण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला प्रश्न केला जातो. त्यानंतर बीज प्रमाण. इथं बीज प्रमाण वेगवेगळ्या प्रकारचे आकडे आहेत, ते आकडे तुम्ही लिहायचे आहेत. त्यापैकी 3 पैकी 2 आकड्यांना किमान या ठिकाणी गुण अपेक्षित आहेत. भाताच्या सदन पद्धतीची वैशिष्ट्ये लिहा. तर सदन पद्धत कशी वैशिष्ट्यपूर्ण आहे किंवा ते विशेष गुणधर्म कोणते आहेत ते या ठिकाणी तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. ते प्रत्येक उपप्रश्न हा 2 मार्काला आहे, अ ब ग ड, आणि एकूण 8 मार्काचा हा प्रश्न आहे. किंवा याच्यासाठी ऑप्शनल तुम्हाला प्रश्न दिलेला आहे दुसरा, मका पिकासाठी. तर मका पिकाला प्रादुर्भाव करणाऱ्या रोगांची यादी करून कोणत्याही एका रोगाची लक्षणं आणि नियंत्रणाचे उपाय लिहा, असा हा प्रश्न आहे. कीटक वेगवेगळ्या प्रकारचे असतात, रोग वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एक नमुना दाखल तुम्हाला प्रश्न कसे येतात यासाठी हा प्रश्न बदल केला आहे. अन्यथा इथं मका पिकाच्या लागवडीविषयी सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, परंतु तो पहिल्या पार्टमध्ये भाताच्या बाबतीत आपण विचारला असून तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नाची ओळख व्हावी म्हणून मी मका पिकावरचा सर्वसाधारण प्रश्न विचारला की रोगांची यादी करायची, त्याला किमान इथे 4 गुण असतील. लक्षणं लिहिण्यासाठी 2 गुण आणि उपाय लिहिण्यासाठी 2 गुण, याप्रमाणे तुम्हाला 8 गुण या ठिकाणी दिले जातील. तर अशा पद्धतीनं ही 30 गुणांची जी प्रथम घटक चाचणी परीक्षा आहे ती तुम्ही घरी तुमच्या फुलस्केप कागदाची टाचण करून ते एकत्र लिहायचे आहे आणि त्यानंतर आल्यानंतर मला दाखवायचे आहे. सुरुवातीला वरचा जो मथळा इथं तुम्हाला दिला आहे तो मथळा अगोदर तुम्ही लिहावा. शिक्षण प्रसारक मंडळ आपलं संचलित सदस्य महाविद्यालय आपलं उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम विभाग, विषय पीक विज्ञान, घटक चाचणी प्रथम, पेपर 3 आणि गुण लिहायची तिथं आवश्यकता नाही. आणि त्यानंतर पहिला प्रश्न सोडवायला सुरुवात करावं. मागे सांगितल्याप्रमाणे गाळेल जागा पूर्ण वाक्य लिहायचं आहे आणि जी गाळेल जागा आहे ती अधोरेखित करायची आहे, अंडरलाईन करायची आहे. प्रश्न पहिला गाळेल जोड्या जुळवायच्या आहेत. पहिला आकडा टाकून अ गटातील शब्द लिहून डॅश मारून ब गटातील योग्य शब्द फक्त त्या ठिकाणी लिहायचं आहे, तिथले पर्यायचं नावं लिहायची नाही. चुकी बरोबर लिहामध्ये फक्त आकडे टाकून तुम्ही चूक किंवा बरोबर असं त्या ठिकाणी लिहावं. अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न तुम्हाला
सोडवून घ्यायचे. त्यानंतर प्रत्यक्ष मी जेव्हा हे तपासून देईल त्यावेळी तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी मार्गदर्शन करेल. वैयक्तिकरित्या कोणाचं कशा पद्धतीने लिहिण्यामध्ये चूक झाली असेल तर त्याच दृष्टिकोनातून ती चूक सुधारण्यासाठी मला तुम्हाला मार्गदर्शन त्या ठिकाणी करता येणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण प्रथम घटक चाचणीची सराव परीक्षा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. आणि ही जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष विद्यालयात याल तेव्हा ती माझ्याकडून तपासून उत्तरपत्रिका घ्यायची आहे. उद्या नाही तर आजच व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला माहितीसाठी देणार आहे. त्यानंतर आपण आत्तापर्यंत तृणधान्य हा आपला पहिला गट होता, ज्याच्यामध्ये आपण भात पीक पाहिलं, बाजरी पीक पाहिले, मका पीक पाहिलं, त्यानंतर ज्वारीची माहिती घेतली, त्यानंतर गहूची माहिती घेतली आणि नाचणी या पिकाविषयी माहिती घेतली. ही सर्व 6 पिकं आपली शिकवून झालेली असली तरी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गटातील 2 पिकं तुम्हाला परीक्षेला असणार नाहीत. एक म्हणजे बाजरी आणि दुसरं म्हणजे नाचणी. तरी 2 पिकं जरी मी तुम्हाला शिकवलेली असली, याच्यावरती आपण जरी ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या असल्या, तर अंतिम तुमची जी परीक्षा असेल किंवा सुरुवातीची चाचणी परीक्षा असतील, या परीक्षेसाठी ही 2 पिकं तुम्हाला असणार नाहीत. त्याचप्रमाणे आता दुसरा जो घटक आपला होता कडधान्याची पिकं किंवा डाळवर्गीय पिकं यांचं उत्पादन, यामध्ये सुद्धा उडीद नावाचं जे पीक आहे ते तुमच्या परीक्षेला असणार नाही. तूर पीक आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. आता आपण मूग पिकाची माहिती आजच्या या व्याख्यानामध्ये राहिलेल्या उर्वरित वेळेमध्ये घेणार आहोत. उजव्या बाजूला जे छायाचित्र दिसते माझ्या, म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ती माझी डावी बाजू होईल. माझ्या डाव्या हाताला तुम्हाला मूग पिकाचे दाणे दिसत आहेत आणि उजव्या बाजूला मूग पिकाचं पीक आणि त्याला आलेल्या हिरव्या शेंगासुद्धा दिसत आहेत. तर अशा पद्धतीनं साधारणतः मूग पीक असतं. पुस्तकामध्ये आम्ही शक्यतो या पिकाची ओळख करून देण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे छायाचित्रांच्या माध्यमातून, आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला त्या पिकाची ओळख होते. आपल्या प्रयोगशाळेमध्ये काही पिकांचे जे बी आहेत किंवा धान्य आहे हे बरण्यांमध्ये भरलेले तेही आपल्याला पाहता येईल. त्यावरून तुम्हाला धान्याची ओळख करता येईल आणि प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला ओळखावा उपयोग लिहामध्ये त्याचा उपयोगही होतो. तर नेहमीच्या पद्धतीने जी प्राथमिक माहिती या पिकाची आहे त्यामध्ये पहिला मुद्दा अर्थातच वनस्पतीशास्त्रीय नाव असतो आणि तो या ठिकाणी फेजिओलस ऑरियस असा आहे. कंसात तुमच्या माहितीसाठी इंग्रजी शब्द आहे त्या ठिकाणी दिलेला आहे. फेजिओलस ऑरियस हे याचं वनस्पतीशास्त्रीय नाव आहे. त्यानंतर या पिकाचं कुटुंब हे लेग्युमिनोसी आहे. तर जसे तृणधान्याचे बहुतांश आपण शिकलेल्या सर्व पिकांचं कुटुंब एकच होतं, ग्रॅमिनी, त्याच पद्धतीनं आपल्या ह्या पिकाचं कडधान्य किंवा डाळवर्गीय पिकांचं जे कुटुंब आहे ते सर्व पिकांचं कुटुंब एकच असतं, ते म्हणजे लेग्युमिनोसी. तर तूरबरोबर मुगाचंही कुटुंब लेग्युमिनोसी असं आहे. मुगाचं जे उगम आहे तो भारतात झाला असं समजलं जातं. म्हणजे मुगाच्या पिकाचं उगमस्थान हे भारत हे आहे. भारतामध्ये प्रामुख्याने याची सुरुवातीला ओळख झालेली आहे. तर अशा पद्धतीने प्राथमिक पाहिले नंतर माहिती आपण नेहमीच्या पद्धतीने आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे या पिकाचं आर्थिक महत्त्व काय आहे. तर आत्ताच तुम्हाला सांगितले मूग हे कडधान्याचं पीक आहे, ज्याला आपण डाळवर्गीय पीक म्हणतो. आणि मुगाचे दाणे जे आहेत ते तुरीप्रमाणेच हिरवे दाणेही खाल्ले जातात. हे मोड आलेले दाणे भिजवून खाल्ले जातात. कच्चे दाणे हिरवे कच्चे खाल्ले जातात. त्यानंतर उसळ करूनही हे दाणे खाल्ले जातात. मुगाच्या डाळीची किंवा तांदळाची खिचडी करून सुद्धा खाल्ली जाते. आता ही तुम्हाला कॉमन गोष्ट आहे, तुम्हाला नक्कीच माहीत असणार आहे. मुगाच्या डाळीचं वरणही चांगलं राहतं. याचा जर विचार केला तुम्ही तर आपल्याकडे प्रामुख्याने तूर पिकाचं वरण जास्त प्रमाणात खाल्लं जातं. मात्र मूग डाळीचं वरणसुद्धा आपल्याला भाताबरोबर किंवा आमटीच्या स्वरूपातसुद्धा खाता येतं. मूगसुद्धा प्रथिनांमध्ये सरस आहे. सुरुवातीलाच तुम्हाला सांगितले की कडधान्याच्या पिकामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतं आणि शाकाहारी लोकांचं प्रथिनांची गरज भागवण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो. आणि तुरीपेक्षाही थोडं जास्त प्रमाणामध्ये यात प्रथिनं आहेत. 24% प्रथिनं आपल्याला मुगामध्ये दिसून येतात. प्रथिनाशिवाय कार्बोदके, मॅग्नेशियम, स्फुरद आणि जीवनसत्व ब आणि क
उपलब्ध असतात. मुगाच्या मुळांवरती मुगाची जी वनस्पती आहे त्याच्या मुळावरती गाठी असतात. या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू असतात जे नत्राचं स्थिरीकरण करतात. हे यापूर्वीच आपण कॉमनली ह्या कडधान्य पिकासाठी सांगितलेलं आहे. यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि तुम्हाला अंतिमतः जो आपल्याला खर्च करावा लागतो रासायनिक खताच्या स्वरूपामध्ये नत्रयुक्त खतं टाकायची ती त्या ठिकाणी त्यांचं प्रमाण कमी लागतं आणि खर्चामध्ये बचत होते. अल्प काळात परिपक्व होणारे पीक आहे त्यामुळं हे पिकाच्या फेरपालटीमध्येही घेतलं जातं आणि मिश्र पीक पद्धतीमध्येही घेतलं जातं. कमी कालावधीत तयार होतं. मुळावर गाठी असल्यामुळे नत्राचं प्रमाण जमिनीत स्थिर करण्यासाठी फायदा होतो. याची पानगळ होत असल्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ मिक्स करण्यासाठी याचा उपयोग होतो आणि त्यामुळं विविध पिकांच्या फेरपालटीमध्ये आणि तसंच मिश्र पीक पद्धतीमध्ये याचा समावेश प्रामुख्यानं केलेला आपल्याला दिसून येतो. आता हे मुख्य पिकापूर्वी किंवा नंतर अल्प काळात हे सर्रास पीक घेतलं जातं. मुख्य पीक तयार करण्यापूर्वी जर काही वेळ असेल त्याला संधी पीक म्हणून सुद्धा याचा आपल्याला वापर करता येतो. आता मूग आणि ऊस चालू करण्यापूर्वी अगोदर मूग घेता येतो. मुगाच्या काढण्यानंतर जमिनीत ते जर राहिलेला भाग गाडला तर त्यामुळे सेंद्रिय पदार्थ जमिनीत ॲड करता येतात. शिवाय मुगाचं पीक जमिनीत गाडल्यामुळं हिरवळीचं खत म्हणूनही त्याचा आपल्याला वापर करता येतो. मुगाची डाळ करताना जी चुनी मिळते ती चुनी घोड्यांना किंवा जनावरांना आपल्याला पौष्टिक खाद्य म्हणून वापरता येते. तर अशा पद्धतीनं मूग हे अतिशय उपयुक्त असं कडधान्याचं किंवा डाळवर्गीय पीक आहे आणि त्याचं महत्त्व त्या दृष्टिकोनातून मोठं आहे. या ठिकाणी तुम्हाला नेहमी पद्धतीनं कॅप्शन दिलं आहे. जे वैशिष्ट्य दाखवणारे कॅप्शन्स असतात त्यामध्ये जे तुमच्या अवांतर माहितीमध्ये ज्ञानामध्ये भर घालतात. तर इथं जर तुम्ही पाहिले तर मूग हे भारतात हरभरा आणि तूर या पिकानंतर तिसरं महत्त्वाचं डाळवर्गीय पीक आहे. म्हणजे भारतात प्रामुख्याने हरभरा प्रथम मोठं पीक राहतं कडधान्याच्या बाबतीमध्ये. त्याखालोखाल तुरीचा नंबर लागतो आणि नंतर मुगाचा विचार केला जातो. याची लागवड प्रामुख्यानं भारताबरोबरच चीन आणि दक्षिण आशियामध्ये प्रामुख्यानं हे पीक मोठ्या प्रमाणात होताना दिसतं याची लागवड. यानंतर आपल्याला जो मुद्दा पाहायचा आहे नेहमीच्या पद्धतीने ते म्हणजे या पिकाला हवामान कशा प्रकारचं लागतं. तर आपण तुम्हाला अगोदरच सांगितले की हवामानामध्ये अगोदर आपण हे पीक कोणत्या कटिबंधातलं आहे ते पाहतो. तर हे मूग हे उष्ण कटिबंधातलं पीक आहे. याचाच अर्थ त्याच्या वाढीसाठी उष्ण आणि दमट स्वरूपाचं हवामान या ठिकाणी लागतं आणि साधारणतः 20 ते 40 अंश सेल्सिअस ही तापमानाची जी कक्षा आहे ती सरासरी कक्षा याच्या वाढीसाठी उपयुक्त कक्षा आहे असं संबोधलं जातं. पिकाच्या ज्या चांगल्या वाढीसाठी म्हणजे वाढ उत्तम होण्यासाठी जे मर्यादित कक्षा तापमानाची आहे ती ही या ठिकाणी 28 ते 32 अंश सेल्सिअस अशी आहे. म्हणजे लागवड 20 ते 40 अंश सेल्सिअस तापमानात घेतली जात असली तरी जेव्हा तापमान हे 28 ते 32 अंशच्या दरम्यान असतं तेव्हा ते पिकाच्या वाढीला अतिशय पोषक असं असतं. आपण यामध्ये वार्षिक सरासरी पाऊसमान किंवा पर्जन्यमान हे पाहत असतो आणि तो या पिकासाठी सरासरी पर्जन्यमानाचा आकडा आहे तो 600 ते 700 मिलीमीटर प्रतिवर्ष याप्रमाणे आहे. अर्थात हे जे पर्जन्यमान आहे किंवा पाऊस आहे ते समप्रमाणात विभागलेला असावा. एकाच वेळी भरपूर पडणारा पाऊस 600-700 मिलीमीटर असं चालत नाही. तर तो विस्तृत स्वरूपामध्ये पडलेला पाऊस असावा. तो म्हणजे या पिकासाठी आपल्याला वाढीसाठी चांगल्या उपयुक्त ठरू शकतो. फुलोरा अवस्था जी आहे त्या अवस्थेमध्ये जोरदार पाऊस वाहणार व दमट वारं हे परागीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण करतं आणि त्यामुळं पिकाच्या वाढीवरती चांगलाच परिणाम होताना आपल्याला दिसून येतो. त्याच पद्धतीनं अति कडाक्याची थंडीसुद्धा ह्या पिकास मानवत नाही. उशिरा लागवड केलेलं पीक जर असेल खरीपामधलं तर ते प्रामुख्यानं अशा प्रकारच्या थंडीमध्ये सापडण्याची शक्यता असते. तर ते आपण शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करावा. तर अशा पद्धतीनं मूग पिकाला एक हवामान लागतं. त्यानंतर मूग पिकाच्या लागवडीसाठी जी जमीन निवडायची आहे त्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. तर साधारणतः मूग पीक हे कोरडवाहू पीक म्हणूनच मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि मराठवाड्यामध्ये हे जास्त प्रमाणात दिसून येतं. मूग पीक हे मध्यम ते भारी जी खोल आणि उत्तम पाण्याचा निचरा होणारी जमीन असेल
तर त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होताना दिसते व उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. हे पीक जमिनीतील सौम्य क्षारही कमी करू शकतं, सहन करू शकतं आणि जमिनीचा 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल तर अशा जमिनी आपल्याला मुगाच्या लागवडीसाठी उपयुक्त जमिनी आहेत असं समजलं जातं. तर अशा पद्धतीनं मूग पिकासाठी जमीन आणि हवामानाची आवश्यकता असते. आता प्रत्यक्ष आपण मशागतीकडे वळणार आहोत की मूग पिकासाठी मशागत कशा पद्धतीची केली जाते आणि या मशागतीत नैसर्गिकरित्याच सुरुवातीला आपण पाहणार आहोत की पूर्व मशागत. यापूर्वीच तुम्हाला सांगितले पूर्व मशागत म्हणजे पीक लागवडीच्या अगोदर जी मशागत केली जाते, ज्यामध्ये प्रामुख्यानं नांगरट करणे, कुळवाच्या पाळ्या देणे, ढेकळं फोडणे किंवा जमीन सपाट करणे आणि काडी कचरा दसकटे वेचून काढणे अशा पद्धतीच्या प्रक्रिया यामध्ये असतात. तर पूर्व मशागत मुगासाठी करत असताना जी निवडलेली जमीन आहे ती चांगली नांगरून घ्यायची आहे आणि ती जमीन चांगली तापल्यानंतर काही काळ ती तशीच उन्हात तळू द्यायची. ते तळल्यानंतर किंवा तापल्यानंतर कुळवाच्या 1 ते 2 उभ्या आडव्या पाळ्या आपल्याला द्यायच्या असतात. मात्र शेवटची जी पाळी कुळवाची देतात त्या अगोदर तुम्हाला शेणखत किंवा कंपोस्ट खत टाकणं गरजेचं असतं आणि त्याचं जे प्रमाण आहे ते साधारणतः हेक्टरी 5 ते 6 टन इतकं असावं. तर हेक्टरी 5 ते 6 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत चांगलं कुजलेलं असावं. ते कंपोस्ट खत जमिनीमध्ये मिसळावं की जेणेकरून शेवटच्या पाळी देताना ते जमिनीमध्ये चांगल्या पद्धतीने घुसळलं जाईल किंवा मिसळलं जाईल. पूर्वीच्या पिकाची काही दसकट असतील, काही काडी कचरा असेल किंवा काही तण असतील शेतात तर ती अगोदर वेचून काढावेत आणि त्यानंतर मग योग्य पद्धतीची वाफे तयार करायची असतात. या वाफ्यांचा उपयोग एकतर तुम्हाला माहिती वाफे म्हणजे जमिनीची अशी रचना करणे की जे पेरणीसाठी काही वेळा उपयोगी पडतं. ज्यावेळी तुम्ही लागण पद्धतीने किंवा लागवड पद्धतीने पेरणी करतात त्यावेळी त्याचा उपयोग होतो किंवा इतर वेळी पाणी देण्यासाठी ह्या वाफ्यांचा उपयोग या ठिकाणी होतो. तर सारा किंवा साधा वाफा आणि जर टोचून पीक करायचं असेल तर बहुतांश आपल्याला टोचून केलं जात नाही. सारा किंवा साधा वाफा प्रामुख्याने यासाठी वापरला जातो. कोणतंही पीक टोचून करायचं असेल तर मग मात्र सरी आणि वरंबा त्यासाठी ओढावा लागतो. परंतु मूग पिकाची पेरणी प्रामुख्यानं ही आपण पुढं पाहणार आहे टोकन पद्धतीने कधी केली जात नाही. त्यामुळं साधा किंवा सारा वाफा प्रामुख्याने या ठिकाणी ओढला जावा. पेरणीचे हंगाम 3 असतात एकूण तुम्हाला माहिती आहे. तर मूग पिकासाठी जे हंगाम आहेत ते कशा पद्धतीने त्या हंगामात पेरणीची वेळ कशी असते याचा आता आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये साधारणतः खरीप हंगामामध्ये मुगाचं सलग किंवा आंतरपीक घेतलं जातं. कापूस, मका, ज्वारी, बाजरी, तूर किंवा रागी या पिकांसोबत हे मिश्र पीक म्हणून आपण घेऊ शकतो. विदर्भामध्ये ज्वारी पिकात मूग आणि उडीद घेण्याची पारंपरिक अशी पद्धत आहे. तसेच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडू राज्यामध्ये हे रब्बी हंगामात घेतलं जातं, कारण त्या ठिकाणी रब्बी हंगामात सुद्धा उष्णता आपल्या तुलनेत थोडीशी जास्त राहते. म्हणजे तापमान जास्त थंड त्या ठिकाणी राहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी ते थंड हवामानात किंवा रब्बी हंगामात आपण घेऊ शकतो. महाराष्ट्र आणि उत्तर भारतामध्ये हे पीक उन्हाळी हंगामात सुद्धा घेतलं जातं. आता महाराष्ट्रात प्रामुख्याने खरीप आणि उन्हाळी हंगाम आणि दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामात सुद्धा हे पीक आपल्याला होताना त्याची लागवड दिसून येते. खरीप हंगामात जर योग्य प्रमाणात मोसमी पाऊस होऊन जमीन वापशावर आली की मग जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान याची पेरणी करावी. रब्बी हंगामात ज्या ठिकाणी हे पीक घेतलं जातं त्या ठिकाणी पेरणी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात करावी लागते. उन्हाळी हंगामात जर पीक पेरायचं असेल तर 15 फेब्रुवारी ते मार्च अखेर म्हणजे 30 मार्चपर्यंत तुम्हाला 31 मार्चपर्यंत तुम्हाला याची पेरणी करता येते. या हंगामात कीड व रोगाचे प्रमाण कमी असल्यानं खरीप हंगामापेक्षा या उन्हाळी हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन होताना दिसून येतं. तर प्रामुख्याने तिन्ही हंगामात जर पीक घेता येत असलं तर महाराष्ट्रामध्ये मोस्टली हे खरीपामध्ये आणि काही प्रमाणात उन्हाळ्यात हे पीक घेतलं जातं. आणि ज्या ठिकाणी रब्बीतलं थंडीचं तुलनात्मक कमी असते जसे की दक्षिण भारतामधील राज्य त्या राज्यांमध्ये हे पीक रब्बी हंगामातसुद्धा मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. तर या पद्धतीनं आपल्याला पेरणीचे हंगाम सांगता येतील आणि पेरणीचे हंगाम सांगत असतानाच
त्याचं जर पेरण्याची वेळ केली तर खरीप हंगामात जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा, रब्बी हंगामात पेरलं तर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिना, आणि उन्हाळी हंगामात पेरायचं झालं तर 15 फेब्रुवारी ते 31 मार्च याप्रमाणे पेरणी हंगाम व त्या हंगामातील पेरणीच्या वेळा ह्या पिकासाठी आहेत. पेरणीची पद्धत आत्ताच आपण चर्चा केली. मूग पिकाची पेरणी प्रामुख्यानं पाभरीच्या साहाय्याने केली जाते आणि नंतर त्याच्यावरती सारा किंवा साधे सपाट वाफे ओढले जातात. किंवा दुसरी पद्धत आहे हाताने विस्कटून करणे, आणि तिसरी पद्धत म्हणजे नांगरटी मागे जी सरी पडते त्या सरीमध्ये बी टाकणे. तुम्हाला माहिती सरीच्या गाभ्याची बी टाकायचं आणि ज्यावेळी शेजारून नांगर फिरतो त्यावेळी त्याची माती पडून ते पहिल्या सरीत टाकलेलं बी हे बुजलं जातं. साधारणतः पेरणीची जी खोली आहे ती 2 ते 5 सेंटीमीटर ठेवावी. ही खोली कशी त्या आकारानुसार ठरवली जाते याची चर्चा आपण यापूर्वीच्या पिकाची माहिती घेत असताना केलेली आहे, ती तुम्हाला आठवत असेल. जितके दाणे टपोर आहे तितके ते खोलवर पेरता येतात. जितके दाण्याचा आकार लहान होत जातो तसं ते उथळ पेरावे लागतात की जेणेकरून बीजांकुरणावरती परिणाम होणार नाही. त्यानंतर पेरणीची पद्धत झाल्यानंतर पेरणीचे जे अंतर आहे ते किती असावं, तर 2 ओळीमध्ये साधारणतः 30 सेंटीमीटर अंतर ठेवावं आणि एकाच ओळीतील 2 रोपामध्ये 5 सेंटीमीटर अंतर ठेवावं. आता पाभरीच्या साहाय्याने जर तुम्ही पेरणी केली असेल तर 2 ओळीतलं अंतर तुम्ही ठेवू शकता, पण 2 रोपातलं तुम्हाला ठेवता येत नाही. मात्र यासाठी पीक उगवल्यानंतर विरळणीच्या साहाय्यानं मधली रोपं उपटून 5 सेंटीमीटर इतकी जागा तुम्ही 2 रोपांमध्ये एका ओळीतल्या ठेवू शकता. कोरडवाहू पिकास 30x10 याप्रमाणे अंतर ठेवावं. म्हणजे 2 ओळीतलं अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातलं अंतर थोडंसं वाढीव म्हणजे 10 सेंटीमीटर याप्रमाणे ठेवावं. पसऱ्यासाठी आणखी थोडंसं जास्त अंतर ठेवावं लागतं, कारण ह्या पिकं पसरली जातात त्याची ग्रोथ, त्याची वाढ जी ती चांगली होते. त्यामुळे त्यांच्या वाढीला अनुसरून त्याला थोडीशी जास्त जागा वाढीसाठी द्यावी लागते आणि म्हणून हे अंतर 2 ओळीतलं 45 सेंटीमीटर ठेवून 2 रोपातलं आपण 10 सेंटीमीटर अंतर ठेवू शकतो. तर अशा पद्धतीनं हे ओलिताच्या पिकासाठीचं प्रामुख्यानं अंतर आपल्याकडं दिलेलं आहे. ते 30x5 हे जनरल अंतर आणि पसऱ्या जातीसाठी 25x10 सेंटीमीटर. तर कोरडवाहू पिकासाठी प्रामुख्यानं ते 30x10 सेंटीमीटर अशा पद्धतीनं अंतर ठेवावं. आणि हे अंतर आपण प्रयोगांत ते सिद्ध केलेलं असतं. वनस्पतीची किमान संख्या त्या हंगामात ठेवून किंवा त्या प्रकारच्या जमिनीमध्ये किंवा पीक लागवड पद्धतीमध्ये ठेवून जास्तीत जास्त उत्पादन कसं मिळेल ह्या दृष्टिकोनातून ही अंतर ठरवली जातात. बीज प्रमाणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर सर्वसाधारण कोणत्याही पिकाचं वाण, जमिनीचा प्रकार आणि हंगाम यानुसार पेरणीचं बीज प्रमाण ठरलं जातं. इथं ते साधारणतः 15 ते 20 किलोग्राम याप्रमाणे आहे. हे शुद्ध पिकासाठी किंवा एकटं पीक जेव्हा आपण ते पेरतो स्वतंत्र पीक म्हणून तेव्हा, आणि मिश्र पिकासाठी जे बीज प्रमाण आहे ते 2 ते 6 किलोग्रॅम प्रति हेक्टर याप्रमाणे असावं. तर या पद्धतीनं 1 हेक्टरसाठी बियाणं वापरावं. बीज प्रक्रिया यानंतर आपल्याला पाहायची आहे. तर बीज प्रक्रिया पाहत असताना सर्वात पहिली प्रक्रिया जी आहे ते मूळ रोग पासून बचाव करण्यासाठीची बीज प्रक्रिया. तुम्हाला माहिती आहे बीज प्रक्रिया म्हणजे काय? ही पेरणीपूर्वी बियाला रासायनिक औषधं किंवा भुकटी चोळणे किंवा पाण्याच्या साहाय्याने वापर करून किंवा इतर द्रवाच्या साहाय्याने वापर करून त्यामध्ये बी बुडवणे. आता मूळकुज रोगापासून बचाव करायचा असेल तर आपल्याला 2.5 ग्रॅम इतकं 22 टीन अथवा कॅप्टन 3 ग्रॅम प्रति किलोग्राम बियासाठी वापरून बुरशीनाशकाची जर कोरडी प्रक्रिया आपण दिली म्हणजे भुकटी चोळली तर त्यापासून आपल्याला मूळकुज रोगापासून आपल्याला या आपल्या पिकाचा बचाव करता येतो. त्यानंतर बियाण्यास ट्रायकोडर्मा भुकटी चोळला तरी आपल्याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव टाळता येतो. तर हे जैविक नियंत्रण असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर सुरुवातीला सांगितलं होतं की कडधान्याची सर्व पिकांच्या मुळांवरती गाठी असतात ज्याच्यामध्ये रायझोबियम जीवाणू असतात. तर या रायझोबियम जीवाणूची संख्या वाढवायची असेल तर मुळांवरील गाठींचं प्रमाण वाढवावं लागतं आणि या गाठीचं प्रमाण वाढवण्यासाठी रायझोबियम संवर्धकाची प्रक्रिया आपल्याला पेरणीपूर्वी देणं गरजेचं असतं. त्यामुळं गाठीचं प्रमाण वाढवून त्यामधील जे हे आहे जी जीवाणूंची जी संख्या आहे ती संख्या वाढवली जाते आणि त्यामुळं
वातावरणातील नत्र जमिनीत शोषून जमिनीत स्थिर करण्याचं जे प्रमाण आहे त्याच्यातही मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि मग रासायनिक खतनाशकं आपल्याला रासायनिक खतं जी आहेत नत्रयुक्त खतं त्यावरचा खर्च आपल्याला कमी करता येतो. हे यापूर्वी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं पेरणीपूर्वी जर तुम्ही बीज प्रक्रिया केल्या तर आपल्याला 2 फायदे होतात. जे प्रमुख बुरशीजन्य रोग आहेत त्याचा प्रादुर्भाव पिकावर टाळता येतो आणि नत्र स्थिरीकरण करण्यासाठी रायझोमची संवर्धन प्रक्रिया आपल्याला चांगल्या प्रकारे उपयोगी पडू शकते. पुढचा जो मुद्दा आपल्या आजच्या व्याख्यानातला आहे तो म्हणजे आंतरमशागत. आता आंतरमशागत हा जो प्रकार आहे तो तुम्हाला माहिती आहे की उभ्या पिकामध्ये जी मशागत केली जाते त्याला आपण आंतरमशागत म्हणतो किंवा पीक लागवडीनंतर जी मशागत केली जाते त्याला आंतरमशागत म्हणतो. यामध्ये प्रामुख्याने कोळपणी करणे, खुरपणी करणे, तणनाशकांचा वापर करणे यासारख्या प्रॅक्टिसेसचा अंतर्भाव असतो. तर पीक पेरणीनंतर 2 ते 3 आठवड्यांनी एखादी कोळपणी व 1 महिन्यानंतर खुरपणी करून तणांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करावा. पिकाची वाढ झपाट्याने होते, जमिनीलगत खूप वाढत असतं, शाखीय वाढ मोठी होत असल्यामुळं नंतर तणाचा प्रादुर्भाव फारसा या ठिकाणी होताना दिसत नाही. तणनाशकं जर वापरायचं असेल तर पेंडिमेथिलिन नावाचं जे तणनाशक आहे ते पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी फवारल्यास तणाचं नियंत्रण या ठिकाणी आपल्याला करता येतं. तर अशा पद्धतीनं उभ्या पिकामध्ये जी मशागत करायची असते ज्याला आपण आंतरमशागत म्हणतो ते मूग पिकासाठी शिफारस त्याची केलेली आहे. त्यानंतरचा मुद्दा पाहणारे आपण ते म्हणजे खत व्यवस्थापन. तर मूग पिकासाठी सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की 5 ते 6 टन हेक्टर याप्रमाणे आपण सेंद्रिय खत जसं की कंपोस्ट खत किंवा शेणखत हे देतो. त्याचवेळी आपल्याला काही रासायनिक खताच्या मात्राही टाकायच्या असतात. तर पेरणीच्या वेळी आपण साधारणतः 20 ते 25 किलोग्रॅम इतकं हेक्टरी नत्र घ्यावं, 40 ते 50 किलोग्रॅम स्फुरद प्रति हेक्टर घ्यावं आणि ते पेरणीच्या वेळेस जमिनीत टाकावं. आता इथं तुम्हाला नत्राचं प्रमाण इतर पिकाच्या बाबतीमध्ये जास्त टाकताना दिसलं होतं, इथं कमी दिसतं. याचं कारण तुम्हाला अगोदरच सांगितलेले की कडधान्याचं पीक असल्यामुळं वातावरणातील नत्र शोषून घेण्याचं जे गुणधर्म या पिकाकडं आहे त्यामुळं वरून आपल्याला वरखताच्या रूपातून जी नत्रखतं द्यायची असतात ती थोडंसं कमी प्रमाणात या ठिकाणी दिली तरी चालतात. त्यामुळे इतर पिकांच्या पेक्षा कडधान्य पिकांमध्ये तुम्हाला नत्राचे हप्ता हा कमी दिसून येईल. इतर जर तृणधान्याच्या पिकामध्ये पाहिलं तर नत्राचं आकडे तुम्हाला जास्त दिसत होते स्फुरद पालसपेक्षा. या ठिकाणी ते चित्र वेगळे. त्याचं कारण हेच मी आत्ता सांगितलं ते. आता खत बियाण्याखाली 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरावं, म्हणजे एकाच वेळी ते न पेरता खाली पेरावं. खताची मात्रा जी तुम्ही देणार आहात ते प्रत्येक पिकासाठी जी शिफारस केलेली मात्रा आहे विद्यापीठाने किंवा संशोधन संस्थांनी ती द्यायची आहे. मात्र तत्पूर्वी जर तुम्ही तुमच्या जमिनीचं किंवा मातीचं जर परीक्षण केलं तर तुमच्या शेतातील जमिनीमध्ये किती प्रकारचे अन्नद्रव्य शिल्लक आहेत हे तुम्हाला समजून येईल आणि मग शिफारस केलेल्या मात्रेनुसार त्यात उपलब्ध असलेली मात्रा वजा करून उर्वरित अन्नद्रव्य देण्यासाठी किती खतं टाकावे लागतील हे तुम्हाला ठरवावं लागेल. आणि हे करण्यासाठी आपण प्रात्यक्षिकामध्ये नत्र स्फुरद आणि पालाश खतं देत असताना जी रासायनिक खतं बाजारात मिळतात ते किलोच्या प्रमाणात किती टाकली पाहिजेत याची गणिती उदाहरणंसुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण मूग पिकाच्या लागवडीचा पहिला भाग या ठिकाणी बघितलेला आहे. तत्पूर्वी तुम्हाला मी एक परीक्षासुद्धा दिलेली आहे. ही परीक्षा तुम्ही घरी सोडवून आणायची आहे. मात्र प्रत्येक व्याख्यानानंतर जी 5 गुणाची परीक्षा होते ती 5 गुणाची परीक्षा आजही आपण नेहमीप्रमाणे घेणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर टाकणारा किंवा सुरुवातीला चर्चा केलेली जी परीक्षा आहे ती परीक्षा तुम्ही फिजिकली सोडवून आणायची, माझ्याकडून तपासून घ्यायची आहे. आणि नेहमीच्या पद्धतीने जी परीक्षा आपण 5 गुणाची घेणार आहोत त्या 5 गुणाच्या परीक्षेसाठी तुम्हाला मी आता जो कोड क्रमांक आहे तो नेहमीच्या पद्धतीनेच मी 50 असा ठेवतो आहे. 50 हा कोड क्रमांक टाकून आपण परीक्षेचं पान ते उघडावं आणि 5 गुणाची परीक्षा द्यावी आणि परीक्षेची उत्तरं लिहिल्यानंतर ते सबमिट करावं.
किंवा जतन करावं, म्हणजे ते आम्हाला त्याचे गुणसुद्धा या ठिकाणी कळते. तर आजच्या परीक्षेचे कोड क्रमांक 50 आहे. एवढं सांगून मी आजच्या व्याख्यानातून आपली रजा घेतो. नमस्ते.